नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मानाचे श्लोक क्रमांक 4चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा समजून घेणार आहोत. या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला वाईट विचार आणि कर्मांपासून दूर राहण्याचे, धर्म आणि नीतीचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले आहे. श्लोक वाचन. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. श्लोकाचा अर्थ. मना वासना दुष्ट कामा न ये रे. श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की, हे मनांनो, दुष्ट वासना आणि कामुक विचारांच्या कचाट्यात पडू नका. वाईट वासना आणि विचार आपल्या नैतिकतेला धोका देतात आणि आपल्या मार्गावर अडथळा आणतात. मना सर्वता पापबुद्धी नको रे. आपल्या मनात पापबुद्धी म्हणजेच वाईट विचारांना स्थान देऊ नका. पापबुद्धी आपल्याला पापाच्या मार्गावर नेते आणि आपले जीवन नष्ट करते. मना धर्मता नीती सोडू नको हो. धर्म आणि नीती यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धर्म म्हणजे सदाचार आणि नीती म्हणजे योग्य आचरण. धर्मता आणि नीतीचे पालन केल्याने आपले जीवन सुंदर होते. मना अंतरी सार विचार राहो. आपल्या मनात सदैव सार्थक विचार ठेवावेत. योग्य विचारांनी आपले जीवन समृद्ध होते आणि आपण चांगल्या मार्गावर चालतो. श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की, जीवनात वाईट वासना, पापबुद्धी आणि अनुचित आचरणापासून दूर राहावे. धर्मता आणि नीतीचे पालन करावे आणि सदैव सकारात्मक आणि योग्य विचार करावे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की, योग्य विचार आणि आचरणाने आपले जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते. मंडळी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण खूप काही शिकू शकतो. वाईट वासना आणि पापबुद्धीपासून दूर राहून धर्मता आणि नीतीचे पालन करणे आणि योग्य विचारांनी आपले जीवन समृद्ध करणे हेच आपले उद्दिष्ट असावे. हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे. धन्यवाद.